ए आयचा वापर करतो, नाही असं नाहीये, मी हे सांगतोय, पण कित्येक वेळा असंच असतं की मी हे खरोखर मी लिहिलेलं आहे आणि कोणीतरी त्याच्यावरती कमेंट करतं की हे ए आय मधनं आलेलं आहे, जेव्हा की हे फक्त मला माहिती आहे की हे मी लिहिलेलं आहे. हा सगळा अनुभव तुला येतो का? येतोय. कसं आहे, ए आयचा वापर काय झालंय, आपल्याकडे उठसूट पण ए आयचा वापर करतात. म्हणजे रॅन्डम माहिती असताना काहीतरी विचारायला, माहिती पुरवायला आहेत. तो आवर एक तर स्वतः घातला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो फर्स्ट ड्राफ्ट असतो, बेसिकली ए आयचा वापर ॲज अ ट्रान्सलेटर कुठे होतो, जेव्हा एखाद्या चॅप्टरचा किंवा त्या विषयाचा गाभा कमीत कमी शब्दात आपल्याला हवा असेल, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याने दिलेल्या इनपुटवर आपल्याला काम करून स्वतंत्र आपलं आउटपुट तयार करायची इच्छा असेल तर करावं. कारण जर ए आय उचललं आणि ते सोडलं तर ते तुमचं काम नाही, ते ए आयचं काम आहे. तुम्ही शून्य काम केलेलं आहे. तुम्ही फक्त उचललं, टाकलं आणि त्याने आउटपुट फेकलं, ते तुम्ही जोडलं, त्याला तुमचं काम म्हणता येणार नाही, म्हणू नये शक्यतो. त्याला ते प्रॉम्प्ट कसे द्यायचे आणि तो किती डिटेल द्यावा लागतो हेच ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ते दिल्यानंतर सुद्धा त्याच्या आउटपुटवर नुसतं आंधळेपणाने विश्वास नाहीये. त्याचं घेऊन तुमच्या शैलीनुसार तुम्ही किती फुलवता तेही महत्वाचं आहे. म्हणजे आता माझ्याकडे समजा एक पुस्तक आलं आणि तर माझी प्रोसेस अशी असते की त्या पुस्तकाचे काही रिव्ह्यूज जर असतील अमेझॉनवर अजून कुठे, ते आधी मी वाचतो. मग त्या अमेझॉनमध्ये त्या पुस्तकाच्या एक सिनॉप्सिस पण दिलं असते, काय आहे नक्की बाबा. मग त्यामधल्या काही घटना, म्हणजे घटनांवर आधारित काही पुस्तक असेल तर त्या ॲक्च्युअल घटनांचा थोडा जरा दीर्घ अभ्यास करतो. अच्छा, ओके, कारण त्या घटनांचं कुठेतरी रिलेशन त्या पुस्तकात असतं. अच्छा, ठीक आहे. मग मला कळतं की अच्छा, ही समजा एका युद्धावरचं पुस्तक आहे. ते युद्ध, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे NBTने एक पुस्तक दिलं होतं. ते होतं 1857च्या आसपास ओरिसामध्ये सुरेंद्र साई या स्वातंत्र्य सैनिकांनी जो ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला, त्याच्यावरच्या काही इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ICHRचे काही अभ्यासक होते. त्यांनी काही रिसर्च पेपर बनवले होते. त्या रिसर्च पेपरचं संकलन केलेलं ते पुस्तक आहे, द सागा ऑफ कुडोपोली, म्हणजे कुडोपोलीची गाथा असं. तर तेच ट्रान्सलेशन करत असताना मला असं लक्षात आलं, त्यामध्ये 4 का 5 रिसर्चवाल्यांनी, म्हणजे ॲक्च्युअल हिस्टॉरिकल रिसर्चर्सनी ते पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे प्रत्येकाची शैली वेगळी होती. ती किती वेगळी होती तर सायटेशन नंबर, कोणीतरी एक जण सायटेशन नंबर देत होता, कोणीतरी फुटनोट काढत होता, कोणीतरी चॅप्टरच्या शेवटच्या एंड झाल्यानंतर त्या सगळ्या रेफरन्सेस देत होता. आता ह्याची सांगड कशी घालायची, तर सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न असा होता की हे आहे लढाई ओरिसातली, इथे महाराष्ट्रातल्या टात्या टोपे माहिती नाही बरोबर ना, ते ओडिसातलं कोण वाचणार आहे. तर मी असं ठरवलं की त्यातल्या त्यात सोपं मराठी असलं पाहिजे. मग सोपं करायला मी काय केलं होतं, मी माझाच अनुवाद केला. तो अनुवाद ग्रॅमॅटिकल चेकला मी ह्युमनलाच दिला. यातलं ग्रामर, कारण फ्लो मध्ये कधी कधी होऊन जातं, कधी कधी आपलं नाव चुकतं. म्हणजे आपल्याला लिहायचं असतं ते डोक्यातही बरोबर असतं, पण त्या फ्लो मध्ये आपण स्पेलिंग चुकतो. आणि मराठीमध्ये बऱ्याचदा वेलांट्यांचा खूप गोंधळ होतो. विचार करताना फास्ट होतो आणि टाईप करताना ते तेवढं उमटत नाही. ह्याच्यानंतर मी ते ए आयला एवढ्याचसाठी दिलं की ह्याच्यामध्ये वेलांट्या किंवा व्याकरणाचं जे आहे त्याच्यामध्ये मी कुठे ठिकाणी चुकलो आहे किंवा कुठे वेगळे आहे तेच, म्हणजे पुणे हा शब्द असेल तर ऱ्हस्व वेलांटी दीर्घ किंवा कसा उकार आकार आहे तो वेगळा पटकन जर पडला तर तो लिस्ट कर. तर त्याने मला 56-57 ठिकाणी दिलं की इथे तुझं कुडोपोली झालं, इथे कुदोपोली झालं, इथे हे झालं ते. मग फटक्यात मला त्या करेक्शन करणं सोपं गेलं. सो माझा करेक्शनचा वेळ वाचला. अनेक अनुवादक अनुभवाने ज्येष्ठ आहेत आणि अशा काळात त्यांनी अनुवाद केला जिथे कायम सगळं डोक्यांनीच काम आणि हातांनीच काम करायचं असल्यामुळे, आणि कुठेतरी त्यांना ते मराठी माध्यमाच्या बॅकग्राऊंड असल्यामुळे दंतव्य, तालव्य, ओष्टव्य ह्याच्यावर त्यांचा बराच खल झाला असल्यामुळे त्यांना परफेक्ट माहिती होतं. मुद्दा असा ह्या सगळ्यात आत्ता वेळ जातो.
आणि जेव्हा काही डेडलाईन्स असतात ज्या पाळायच्याच असतात किंवा पाळाव्या लागतात त्यावेळेस टेक्नॉलॉजीचा वापर करावा. बर. उगाच ते असं धरून ठेवून की नाही जुन्याला हे कुरवाळण्यात बाबा, अर्थ नाहीये. माझं प्रामाणिक असं मत आहे की आत्ता जर कुठे AI ॲडिशनल इन्फॉर्मेशन देऊ शकतो तर येत्या काही वर्षात ट्रान्सलेशनचं बरंचसं काम तो करू शकतो. बर. जे जुनाट पद्धतीला अडून राहतील ते इरिलेव्हंट होणार आहेत. पण AI तुझं पण काम काढेल मग. भाषा फुलवणे ह्याला लिमिटेशन्स आहेत. बर. आणि पुन्हा मशीनची लँग्वेज आणि शेवटी माणसाची उपजत इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्हिटी हे कुठलंच मशीन घेऊ नाही शकत. आज तुम्ही AIच्या माध्यमातून आता आपण बघितलं अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं तर त्यांच्या आवाजाची एक नोट आपण बनवू शकलो, पण तरी तो मशीन जनरेटेड आवाज होता. तरी पण आपण ठीक आहे त्यांचे समर्थक विरोधक हा मुद्दा सोडून देऊया. आपल्याला त्यांचा ऍक्च्युअल आवाज ऐकायला जास्त आवडेल का AI वाला आवाज? AI हा पर्याय आहे, कारण तो माणूसच अनफॉर्च्युनेटली नाहीये. नाही तर तो माणूसच पाहिजे होता ना आपल्याला. सो माणसाला पर्याय AI आहे, माणूस रिप्लेस नाही करू शकणार. पर्याय आणि रिप्लेसमेंट ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. मला आता काहीला पर्याय नाही, माझ्याकडे आता कॅश नाही म्हणून पर्याय म्हणून मी UPI वापरतो. असती तर मी पहिली कॅशच काढली असती. सो ती मेंटॅलिटी आहे. 75% जर तुम्हाला फर्स्ट पासमध्ये एखाद्या गोष्टीचा अनुवाद मिळत असेल किंवा एक क्लॅरिटी मिळत असेल की कसा असावा तर तो तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. बर. सो तुमचे एफर्ट्स तुम्ही चॅनलाइज होतात. 10 ठिकाणी घाम गाळण्याऐवजी एकाच ठिकाणी पिनपॉइंटेड केलं तर जास्त खुलतं ते कुठलंही काम, की माझं ना इथे चुकतं. किंवा आता 700 पानाचं पुस्तक आहे, कुठे आता मी ते नावं बरोबर आहेत का? आता टिपूचंच करताना हसी आणि डुप्ले, हसी हा ब्रिटिश अधिकारी, डुप्ले हा फ्रेंच अधिकारी, त्या डुप्लेचं 10 ठिकाणी वेगळं स्पेलिंग होतं कारण वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात ते आलं. आता 700 पानाचा पुस्तकाचा अनुवाद जर मी करायला बसलो तर प्रत्येक पान शोधून काढण्यात किती वेळ जाईल? त्यापेक्षा पान क्रमांक त्यांनी जर मला सिस्टीम माझ्याकडे जर असेल, त्यांनी सांगितलं की तुझ्या वर्ड डॉक्युमेंटच्या 27व्या पानाच्या 34व्या ओळीवर आहे, मला पटकन शोधणं सोपं आहे ना. सो तो माझा PA बनतोय एका प्रकारे. राईट. की मला जरा काढून दे रे. किंवा उद्या मी स्वतः माझं पुस्तक लिहितोय, मला संदर्भ पाहिजेत, माझ्याकडे सगळी पुस्तकं असणं अशक्य आहे. बरोबर. किंवा आपण पेपरची रद्दी किंवा पेपरची कात्रणं किती दिवस ठेवणार, पण मला जर का कळलं की अच्छा 2010च्या या वृत्तपत्राच्या या दिनांकाच्या अंकामध्ये समजा कोणाच्या कुठल्या तरी लष्करी अधिकाऱ्यांनी या विषयावर लेख लिहिला होता, तो मुद्दा माझ्या ह्याच्यासाठी रिलेव्हंट आहे, बरं काढून देतोय ना तो, तर का नाही वापरायचं? म्हणजे कसं आहे, AI हे माध्यम आहे. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही एक न्यूक्लिअर शास्त्रज्ञ आहात, त्यामुळे तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जी कशी करायची आणि न्यूक्लिअर बॉम्ब कसा करायचा हे माहिती आहे, तुमच्यावर आहे.